ऑनलाईन सट्टा प्रकरणातील फरार आरोपी महेश डिक्करला अकोला पोलिसांना बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात यश आले। दुबई, श्रीलंका संपर्क असल्याने लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती। या आरोपीस अटक करून अकोल्यात आणल्यानंतर न्यायालयाने त्याला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ऑनलाईन सट्टा प्रकरणात महत्त्वाचा गुन्हेगार असलेला महेश बाबाराव डिक्कर राहणार लोहारी खुर्द, तालुका अकोट, श्रीलंकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 मार्च रोजी बंगळुरू विमानतळावरून त्याला अटक केली। महेश डिक्कर आणि मोनिश गुप्ता हे दोघे ऑनलाईन सट्टा रॅकेट चालवत होते। 18 फेब्रुवारी रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कातखेड शिवारातील एका फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला होता। या ठिकाणी अत्याधुनिक साधनांचा वापर करून सट्टा खेळवला जात असल्याचे उघड झाले। तपासात आरोपींनी दुबईत प्रशिक्षण घेतल्याचेही स्पष्ट झाले। आरोपी विदेशात पळून जाऊ नयेत म्हणून पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच लुकआउट नोटीस जारी केली होती। याच नोटीसमुळे बंगळुरू विमानतळ प्रशासनाने महेश डिक्करला ताब्यात घेतले। त्यांनी अकोला पोलिसांशी संपर्क साधताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व अंमलदार अब्दुल माजिद तातडीने बंगळुरूला रवाना झाले आणि त्यांनी आरोपीला अटक करून अकोल्यात आणले। 8 मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर डिक्करला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मात्र या प्रकरणातील दुसरा फरार आरोपी मोनिश गुप्ताचा शोध अजून सुरूच आहे।